नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची खालापूर उत्तर रायगड येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य दिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न। दिनांक 30 मार्च 2025 हिंदू नववर्ष म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त अनंत श्रीविभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली। सांस्कृतिक दर्शन तसेच आध्यात्मिक सामाजिक संदेश यांचा मिलाप या मिरवणुकीत पाहायला मिळाल्याने या शोभायात्रेने मोहपाडा खालापूर वासियांचे लक्ष वेधून घेतले। या स्वागत यात्रेत सामाजिक जाणीवांची जागृती होणार परंपरा आणि ऐतिहासिक चित्ररथ पनवेल, अलिबाग, उरण, पेण, खालापूर, सुधागड, कर्जत आणि रोहा आदी तालुक्यातून सहभागी झाले होते। हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, सर्व लोकांनी एकत्र व्हावे, विविधतेतील एकतेचे दर्शन व्हावे, संत परंपरेचा वारसा जपला जावा, नवीन पिढीवर संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते। या शोभायात्रेची सुरुवात परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या धूपारतीने हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अचानक मैदान मोहपाडा येथून प्रस्थान होऊन मोहपाडा गाव, मोहपाडा मार्केट ते जनता विद्यालय मोहपाडा या मार्गाने संपन्न झाले। शोभायात्रेत विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक चित्ररथांचा समावेश करण्यात आला होता। संत जनाबाई देखावा, प्रभू रामचंद्र दरबार देखावा, झाशीची राणी देखावा, धर्मक्षेत्र देखावा, मरणोत्तर देहदान देखावा, भजन पथक, झान पथक, लेझिम पथक, भगवा झेंडा पथक, कलश पथक, नववर्ष गुढी पथक, बँजो पथक, बुलेट पथक, कोळी नृत्य, हिंदू धर्म जागृती फलक पथक आणि सामाजिक जाणीवेबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या विविध चित्ररथांचा समावेश होता। या स्वागत यात्रेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ उमाताई संदीप मुंडे, सरपंच वासांबे मोहपाडा, माननीय श्री नरेश पाटील, शिक्षण आरोग्य सभापती रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोभायात्रेच्या माध्यमातून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली। त्याचबरोबर विविध फलकांचाही शोभायात्रेत समावेश होता। या शोभायात्रेत उत्तर रायगड जिल्ह्यातून 1500 ते 1700 भाविक भक्तगण उपस्थित होते। ही शोभायात्रा पाहण्यासाठी खालापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती। शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी जिल्हा सेवा समिती, खालापूर तालुका सेवा समिती, सेवा केंद्र समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले। माननीय श्री बाळकृष्ण चव्हाण, जिल्हा निरीक्षक स्वस्वरूप संप्रदाय उत्तर रायगड, माननीय श्री प्रमोद परदेशी, जिल्हा अध्यक्ष स्वस्वरूप संप्रदाय उत्तर रायगड यांच्या मार्गदर्शनानुसार या शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, मोहपाडा। हिंदू नववर्षाची सुरुवात होते तर हा हिंदू नववर्ष म्हणजे आपले धर्म, संस्कृती, परंपरा जागृत करणारा दिवस असतो। तर याच अनुषंगाने नरेंद्राचार्य महाराज हे संपूर्ण भारतभर या शोभायात्रेच्या माध्यमातून आपला धर्म, संस्कृती, परंपरा आपल्या संस्कृतीला या जपल्या जाव्यात यासाठी या शोभायात्रेचे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजन करीत असते। तर याच अनुषंगाने आपण उत्तर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्या या शोभायात्रेचा यजमान आहे आणि याच माध्यमातून आपण आपला राष्ट्राभिमान जागृत व्हावा, आपला धर्म, संस्कृती, लोककला या जपल्या जाव्यात आणि आजचे जे तरुण पिढी हेच उद्याचं भविष्य असणार आहे। तर याच अनुषंगाने या शोभायात्रेमध्ये अनेक सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कलापथके सुद्धा सहभागी झालेले ते आपण या शोभायात्रेमध्ये पाहू शकताय। तर याच माध्यमातून जगद्गुरू श्री आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देतात की अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून आपण आयुष्य अधिक उत्कृष्टपणे कसं जगलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले जगद्गुरू श्री। कारण आपण बघितलं तर जगद्गुरू श्री यांनी आपल्या प्रत्यक्ष कार्यातून दाखवून दिलेले की आतापर्यंत 92 मरणोत्तर देहदान या संप्रदायामार्फत करण्यात आलेले आहे आणि नुकत्याच झालेल्या रक्तदान महायज्ञ शिबिरामध्ये आतापर्यंत फक्त 16 दिवसामध्ये